कमी पाणी कमी खत तरीही जास्त उत्पादन कसं? चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून आपण घेऊया. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला मित्र उमेश कापसे यूट्यूब चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आहोत. खरं तर यापूर्वीच आपण आमचा खोडवा पिकाचा व्हिडिओ पाहिला असेल की ज्याच्यामध्ये पाणी कमी असल्यामुळं पाल्याच्या खालीच फक्त थोडं थोडं खत टाकलेलं आहे आणि असं असूनसुद्धा खोडव्याचं कमीत कमी 1.5 टनानं ते 2.25 टनानं आम्ही उत्पादन सहज घेतलेलं आहे. तर इथून पुढं लावण असेल, खोडवा असेल किंवा कुठल्याही प्रकारचे पिकं असतील तरी आपण पाहूया की कमी खत कमी पाण्यातसुद्धा जास्त उत्पादन कसं घ्यायचं. खरं तर याचं शास्त्र नेमकं समजून घ्या. कमी खत कमी पाणी असताना आपणाला ऊसाचा पाला हा जमिनीवर आच्छादन करून द्यायला पाहिजे. ह्याचा फायदा असा होतो की जरी कमी पाणी असलं तरी बाष्पीभवनाद्वारे जास्त हे पाणी उडून जात नाही आहे आणि एक सोडियम नावाचा थोडासा घटक येतो, रांगोळीसा टाईपमध्ये असतो. तो आपण या पाला काढायच्या पूर्वी जर या पाल्याच्या खाली टाकत गेलो आणि नंतर कधी आपल्याला पाणी मिळेल त्यावेळेला ते पाणी पाजत गेलो तरीसुद्धा हा घटक ओलावा भरपूर धरून ठेवायचं काम करतो. सोबतमध्येच जर आपल्याला कमी पाणी असेल तर ड्रीपच्याद्वारे आपण अमोनियम सल्फेट किंवा पोटॅश यासारखी खतं टाकू शकतो. पाण्याचा ताण असेल तर बऱ्याच वेळेला ह्या पोटॅशचा वापर फवारीतून देखील केला जातो. सोबतमध्येच आपण खाली जमिनीवर सुद्धा, कारण पोटॅशची हालचाल अतिशय कमी असते, जमिनीमध्ये पाटाच्या पाण्याद्वारे असेल किंवा आपण ड्रीपद्वारे सुद्धा ते आदल्या दिवशी भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सोडू शकतो. वरून आपल्याला पाणी कमी असेल तर खतं जास्त टाकता येत नाही आहेत, कारण बऱ्याच वेळेला आपण खतं टाकतो आणि पाणी नाही, त्यामुळं ऊसं वाळून जातात. तर असं होऊ नये म्हणून फक्त ड्रीपद्वारे थोडं थोडं आपण खत दर 15 दिवसाला सोडत गेलो तर आपल्या भारतामध्ये दर वर्षातून कमीत कमी 3 ते 4 महिने पाऊस हा पडतोच. तर त्यावेळेलाच आपण खतं जास्त प्रमाणामध्ये वापरून जास्तीत जास्त उतार घेऊ शकतो. आणि कमी पाणी कमी खत असेल तर टेक्नॉलॉजीसुद्धा आता भरपूर चांगल्या आलेल्या आहेत. त्याचपैकी एक टेक्नॉलॉजी आहे आमची ऊर्जा इंडस्ट्रीज या कंपनीतर्फे डेव्हलप केलेली ऊर्जा तंत्रज्ञानाची औषधं आहे. ही औषधं अशा प्रकारची कामं करतात की 6 ते 7 कांडी म्हणजे 10 ते 15 टन ऊस फक्त एकाच स्प्रेमध्ये, एकाच फवाऱ्यामध्ये वाढवतात. त्याचा प्रत्येक पेरंसुद्धा वितीपेक्षा लांब असतं, जाडी भरपूर असते. म्हणजे एक 10-12 ते 15 टनापर्यंत ऊस 100% वाढवायची खात्री आमच्या ऊर्जा इंडस्ट्रीज या कंपनीतर्फे आपणाला दिली जाते. याकरता कमी पाणी कमी खत तरीसुद्धा जास्त उत्पादनाचे प्लॉट आपण या व्हिडिओमध्ये जे काय पाहतो आहे हे आपण प्रत्यक्ष प्लॉटमध्ये आहोत, प्रत्यक्ष लाईव्ह आहोत. त्यामुळे आम्ही हे सिद्ध केलेले आहे की जर ऊर्जा तंत्रज्ञानाचे स्प्रे होत असतील, फवारे होत असतील तर कुठलाही सर्वसामान्य शेतकरीसुद्धा कमीत कमी खर्चामध्ये कमी खतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. कारण आमचं लावणीला जरी फक्त तंत्रज्ञान वापरलं आणि खोडव्याला जरी आपण वापरलं नाही आणि खोडव्याला 1 रुपयाचं खत जरी आपण वापरलं नाही तरीसुद्धा खोडवा सरासरी 1-1.25 टन 1.5 टनानं ॲव्हरेज हा देतो. अनेक ठिकाणी हे आमचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे लावणीच्या वेळी आपल्याला पाणी असेल त्यावेळेला आपण आपला ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करा. खोडव्याच्या वेळेला जरी आपण वापर नाही केलात तरीही घाबरू नका. ॲव्हरेज द्यायची जबाबदारी मात्र आमची निश्चितपणे राहील. नमस्ते.